नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी.के 24 मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर योजना दूत भरतीच्या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे. यापूर्वीच आपण या योजनेची संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. पण त्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये आपल्याला बरेच प्रश्न आलेले आहेत आणि महत्त्वाचे 2 प्रश्न म्हणजे असे, की नोंदणी करण्यात येणारी अडचण, वेबसाईट सुरळीत चालत नाही, त्या कारणाने नवीन नोंदणी करता येत नाही आणि दुसरी महत्त्वाची अडचण म्हणजे की योजना दूतसाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक काय आहे? तर या 2 गोष्टींची माहिती आपण यामध्ये पाहणार आहोत. चला तर मग जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला Googleवर रोजगार महास्वयं असं सर्च करायचं आहे. तुम्ही कोणत्याही ब्राउझरमध्ये सर्च केलं तरी चालेल. तर पहिली पहा, वरती येणार आहे महास्वयंची वेबसाईट, जी आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला याच्याबद्दल देखील माहिती दिली, की ही मेन वेबसाईट आहे. आणि त्याच्या अंतर्गत इथे पाहू शकता तुम्ही rozgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर आपल्याला नोंदणी करायची आहे, अर्ज करायचा आहे किंवा फॉर्म भरायचा आहे. तर पहा, याच्यावर आपण क्लिक करतोय. क्लिक केल्याच्यानंतर थोडासा वेट तुम्हाला करावा लागणार आहे आणि त्यानंतर वेबसाईट ही ओपन होईल. तर पहा, वेबसाईट ओपन झाल्याच्यानंतर आपल्याला विविध ऑप्शन्स या ठिकाणी दिसतात. अ, जे रजिस्ट्रेशनचं लॉगिन आहे, लॉगिन इथे ऑलरेडी झालेलं असल्याकारणाने लॉगिन जे आहे ते पूर्वीच केलेलं होतं मी, म्हणून हे पेज सरळ ओपन झालेलं आहे. तुम्हाला अगोदर लॉगिन करावं लागेल. लॉगिन कशा पद्धतीने करायचं त्याची देखील माहिती मी देणारच आहे. इथे पहा, हा सिम्बॉल आहे म्हणजे तुमचं लॉगिन झालेलं आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना समजत नाही की लॉगिन आहे किंवा नाही, तर हा सिम्बॉल ज्यावेळेस असेल त्यावेळेस तुमचं लॉगिन झालेलं असणार आहे. असं तुम्ही समजू शकता. लॉगिन झाल्याच्यानंतर कधी-कधी आपलं प्रोफाईल ओपन न होता, या ठिकाणी आपल्याला ती सिम्बॉल जो आहे तो सजेस्ट होत असतो. तर पहा, आता कशा पद्धतीने आपल्याला अगोदर जागा शोधायची त्याची माहिती पाहणार आहोत. तर पहा, त्या सिम्बॉलवर आपण क्लिक केलंय. सिम्बॉलवर क्लिक केल्याच्यानंतर इथे आपल्याला आपलं प्रोफाईल दिसते आणि प्रोफाईलमध्ये जे दुसऱ्या इथे पहा, जॉब किंवा CMYKP ट्रेनिंग सर्च अशा पद्धतीने आपल्याला सर्च करायचं आहे योजना दूतसाठी. कारण की बऱ्याच जणांना अडचण येत आहे, की आम्ही कसं सर्च करावं आणि शेवटची दिनांक किती आहे. तर पहा, अगोदर आता आपण सर्च ट्रेनिंग सर्चवर क्लिक केलं. त्याच्यानंतर इथे ऑप्शन जे आहे ते आपल्याला सर्च करायचं ऑप्शन आहे. ही सर्व प्रक्रिया आपण लॉगिन करून करतोय. लॉगिन कशा पद्धतीने करायचं त्याची देखील आपण माहिती पाहणारच आहोत. पण पूर्वी शेवटची डेट काय आहे त्याची माहिती आपण जाणून घेऊया. तर पहा, योजना दूत. काही जण सांगतात की योजना दूत सर्च केल्याच्यानंतर योजना दूत अशी माहिती येत नाही. तर अगोदर योजना दूत आपण पाहू आणि पुन्हा योजना दूत तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील कसं शोधता येणार आहे त्याची देखील माहिती पाहणार आहोत. तर पहा, पूर्वी आपण योजना दूत सर्च करतोय. इथे तुम्ही पाहू शकता, वरतीच आलेलं आहे योजना दूत आणि जिल्हा आहे सातारा आणि वरती तुम्ही नाव देखील पाहू शकता. तर पहा, हे आहे योजना दूत साताऱ्यामधील व्हॅकन्सी आहे. याच्यावर आपण क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला डिटेल माहिती दिसणार आहे या वरती क्लिक केल्यावर. तर पहा मित्रांनो, आपण आता त्यावर क्लिक केलं तर इथे आता संपूर्ण तुम्ही माहिती पाहू शकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की ही जी जागा आहे ती कधी काढण्यात आली किंवा या वेबसाईटवर कधी पोस्ट करण्यात आली, तर त्याची दिनांक आहे 29/8/2024. म्हणजे फक्त जागा येऊन 2 दिवस झालेले आहेत. आता तुम्ही सांगा, काही जण म्हणताय की 31 ऑक्टोबर 31 ऑगस्ट जी आहे ती शेवटची तारीख आहे. तर तसं नाही मित्रांनो. योजना दूतची जागा आहे. ज्यावेळेस पोस्ट केलं जाणार आहे, की कुठे 3 दिवस असतात, कुठे 5 दिवस असतात. तर याची शेवटची दिनांक पहा, 5 सप्टेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची दिनांक आहे. तर काही जण जर तुम्हाला म्हणत असतील की 31 ऑगस्ट शेवटची तारीख होती, तर तसं नाही. प्रत्येक जिल्ह्यात ग्रामपंचायतनुसार म्हणजे एका जिल्ह्यातीलही ग्रामपंचायतीची वेगवेगळी तारीख असू शकते. अप्लाय करण्यासाठी तुम्हाला कोपऱ्यात क्लिक करायचं आहे, पण तुमचं लॉगिन असणं आवश्यक आहे. लॉगिन असेल तरच तुम्हाला अप्लायचं बटन या ठिकाणी दिसणार आहे. अन्यथा अप्लायच्या बटनावर क्लिक केलं जाणार नाही. ते अगोदर तुम्हाला सांगतील की लॉगिन करा. तर पहा, अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता की शेवटची तारीख काय आहे त्यापूर्वी तुम्हाला इथे सर्च करायचं आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीची किंवा योजनाच्या ज्या काही व्हॅकन्सीज आहेत त्याच्या तारखा ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत. असं एकच तारीख कॉमन नाही आहे. ज्या वेळेस पोस्ट केल्या जाते त्यावेळेस ते आपल्याला दिसते. तर आता पहा, आता आपण लॉग इन करून या ठिकाणी सर्च केलं होतं योजना दूत. मात्र आपल्याला आपल्या जिल्ह्यातील जागा कशी पाहता येणार आहे त्याची देखील आता माहिती पाहूया. तर पहा, पुन्हा आपण आलेलो आहोत वेबसाईटवर. आपल्याला वेबसाईट जी आहे ती ओपन करायची आहे. इथे वेबसाईट ओपन केल्याच्या नंतर पुन्हा आपण त्यावर क्लिक केलेलं आहे आणि पुन्हा वेबसाईटवर आलेलो आहोत. आता आपल्याला आपल्या जिल्ह्यातील जागा कशा पद्धतीने शोधता येणार आहे त्याचीच माहिती पाहणार आहोत. कारण की बऱ्याच जणांना इतर जागा दिसतात, मात्र जिल्ह्यातील जागा दिसत नाही. आणि त्यानंतर नोंदणीबाबत आपण बोलूया की ज्यांचं रजिस्ट्रेशन अजून बाकी आहे त्यांनी काय करावं. तर पहा मित्रांनो, खाली आपण आलेलो आहोत. इथे आपल्याला लॉग इन झालेलं आहे आणि खाली महत्त्वाचं या ठिकाणी आहे ते म्हणजे स्थान. तर आपल्याला सर्वात प्रथम स्थानावर क्लिक करायचं आहे. वारंवार सांगतोय मी, हा तिसरा व्हिडिओ आहे आपला अप्लाय कसं करायचं त्याच्या संदर्भात.
पहिला व्हिडिओ आपला GR संदर्भात होता आणि नंतर आपण हळूहळू माहिती सांगत होतो. तर पहा इथे आपण आता पुन्हा रिफ्रेश साईटचा प्रॉब्लेम आहे, तो साईट आपल्याला इकडं-तिकडं नेतच असते. पुन्हा आपल्याला त्या स्थानावर क्लिक करावं लागेल. जोपर्यंत सर्व जिल्ह्यांची नावे आपल्याकडे उपलब्ध होत नाही, तोपर्यंत तिथे क्लिक करत राहावे आणि पेज जो आहे तो रिफ्रेश करत राहावे. तर पहा पुन्हा आपण स्थानावर क्लिक केलं. इथे तुम्ही पाहू शकता आता जिल्ह्यांची नावे उपलब्ध झालेली आहेत. तर यामध्ये आपण योजनादूत सर्च करून सातारा जिल्ह्याची जागा पाहिली होती आणि इथेही आपण आता जिल्ह्यानुसार कसं जाऊ शकतो ते देखील पाहूया, म्हणजे जेणेकरून तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील जागा पाहू शकता. तर पहा सातारा जिल्हा आता पुन्हा दिसतोय आपल्याला. सातारा जिल्ह्यावर आपण क्लिक केलेलं आहे. आता आपल्यासमोर सातारा जिल्ह्यातील जेवढ्या काही व्हॅकन्सीज आहेत त्या सर्व उपलब्ध होतील. मग त्या योजनादूत असो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असो, या सर्व जाहिराती आता आपल्यासमोर ओपन झालेल्या आहेत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. ट्रेनी डाटा ऑपरेटर, त्याच्यानंतर ट्रेनी डाटा ऑपरेटर ठिकाण जे आहे ते वेगवेगळं आहे. तालुका वेगळा आहे, ग्रामपंचायत वेगळी आहे, जिल्हा मात्र साताराच आहे. तुम्ही देखील अशा पद्धतीने तुमचा जिल्हा सिलेक्ट करून जागा जी आहे ती पाहू शकता. आता यामध्ये आपण योजनादूतची जागा पाहत आहोत. तर पहा पहिल्या पेजवर आपल्याला योजनादूतची जागा दिसलेली नाही, मात्र युवा कार्य प्रशिक्षणची जागा दिसलेल्या आहेत. पण आपण योजनादूतसाठी पाहतोय म्हणून दुसऱ्या पेजवर आपण क्लिक करणार आहोत. या ठिकाणी पेज नंबर 2 आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. पहिल्याच पेजवर जागा असतील असं नाही. त्यामुळे पहा दुसऱ्या पेजवर आपण आलोय. दुसऱ्या पेजवर आल्याच्या नंतर देखील आपल्याला अशा विविध जागा दिसतात. यामध्ये देखील अजून आपल्याला योजनादूत दिसलेलं नाही. योजनादूत दिसेपर्यंत आपण नेक्स्ट पेज जे आहोत ते करत जाणार आहोत. तर पहा आता जातोय आपण तिसऱ्या क्रमांकाच्या पेजवर. तिसऱ्या क्रमांकाच्या पेजवर आल्यावर देखील आपल्याला ह्या विविध जागा दिसतात. यासाठी देखील तुम्ही अप्लाय करू शकता. तुम्हाला जर अप्लाय करायचं असेल आणि तुम्हाला जर ऑफिस वगैरे तुमच्या जवळ पडत असेल, कार्यालय जवळ पडत असेल, तर यासाठी देखील तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर पहा आता आलो आपण चौथ्या क्रमांकाच्या पेजवर. इथे देखील आपल्याला योजनादूतची जागा दिसलेली नाही. मात्र ते जिल्हा आणखी साताराच आहे, कारण की आपण अगोदरच सातारा जिल्हा सिलेक्ट केलेला आहे. तर सातारा जिल्ह्यातच एवढ्या जागा आहेत. म्हणून तुम्ही ज्या जिल्ह्यातील असाल शक्यतो त्याच जिल्ह्यातील तुमचा जे गाव असेल तिथे जर व्हॅकन्सी असेल तर तिथेच तुम्ही अप्लाय करावं. या ठिकाणी पहा इथे तुम्ही पाहू शकता की योजनादूत सातारा जिल्ह्यातील आहे आणि ग्रामपंचायत आहे. तर इथे ही जी जागा आहे याच्यावर जर तुम्ही आणखी क्लिक केलं तर डिटेलमध्ये माहिती येणारच आहे. आणखी पाहूया आपण कुठे आपल्याला योजनादूत दिसते का. एक जागा तर आपल्याला दिसलेली आहे. नेक्स्ट पेजवर आपण जातोय आता 6व्या क्रमांकाच्या पेजवर. तर 6व्या क्रमांकाच्या पेजवर आल्यानंतर या ठिकाणी पहा आपल्याला अशा पद्धतीच्या जागा दिसत आहे. इथे देखील आपल्याला योजनादूत दिसलेली नाही, म्हणून आपण पुढच्या पेजवर जाणार आहोत. आता आलेलो आहोत आपण नेक्स्ट पेजवर. नेक्स्ट पेजवर आल्याच्या नंतर इथे पहा आणखी आपल्याला योजनादूतची जागा दिसलेली आहे आणि यावर आपण करणार आहोत क्लिक. क्लिक केल्याच्या नंतर पहा मित्रांनो, याची काय शेवटची डेट आहे तर 4 सप्टेंबर. यापूर्वीच आपण सातारा जिल्ह्यातील योजनादूतची जागा पाहिली होती. त्याची डेट होती 5 सप्टेंबर. याची डेट आहे 4 सप्टेंबर. ती जी पोस्ट होती ती केलेली होती 30 ऑगस्टला आणि ही आहे 31 ऑगस्टला. तर वेगवेगळ्या जिल्ह्यातील वेगवेगळ्या ग्रामपंचायतीच्या जागा ज्या आहेत त्या वेगवेगळ्या तारखेला पोस्ट करण्यात आलेल्या आहे आणि त्या कारणाने त्यांची शेवटची दिनांक देखील वेगळी आहे. आता जाऊया आपण आपल्या लॉग इनवर. तर पहा इथे क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही या संकेतस्थळावर येऊ शकता आणि संकेतस्थळावर आल्याच्या नंतर इथे पहा सर्वात प्रथम तुम्हाला वेबसाईट ओपन करायची आहे. आता ज्यांचं लॉग इन झालेलं नाही त्यांच्यासाठी तर पहा इथे लॉग इनचं ऑप्शन तुम्हाला दिसेल आणि नोंदणी करायची असल्यास लॉग इनच्या खाली नोंदणीचं बटन आहे, यावर क्लिक करावं लागेल. नोंदणी करायसाठी हे जे आहे हे आपल्याला स्पष्टरित्या टॅब ओपन होत नाही, तो वेबसाईटचाच प्रॉब्लेम आहे. त्या कारणाने तुम्ही जर मोबाईलमध्ये ओपन केलं तर आडव्या फॉर्मॅटमध्ये आणि डेस्कटॉप मोड ऑन करून देखील तुम्हाला ती टॅब जो आहे तो दिसू शकतो. तर पहा इथे आहे नवीन नोकरी साधक. इथे तुम्ही तुमचा नवीन नोंदणी करू शकता. पण महत्त्वाची सूचना या ठिकाणी आलेली आहे की उमेदवार नोंदणी ही महास्वयं वेब पोर्टलवर विनाशुल्क उपलब्ध आहे. सदरची सेवा आपल्या सरकारी या वेब पोर्टलमार्फत घेतल्यास सेवा शुल्क ₹20 अधिक 18% टॅक्स द्यावा लागेल. तर पहा आपले सरकार पोर्टलवरून देखील तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकता. तो पर्याय आहे आपले सरकार पोर्टलचा. आपले सरकार पोर्टल म्हणजेच तुम्ही जाऊन देखील नोंदणी करू शकता किंवा एखाद्या तुमच्या जवळच्या CSC सेंटरवर आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन देखील तुम्ही नोंदणी तुमची करू शकता. तर आपले सरकार सेवा केंद्र जे आहे तिथे जाऊन तुम्ही नोंदणी करू शकता. पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, शुल्क द्यावे लागेल. इथे जे आहे महास्वयं पोर्टलवर कोणतेही शुल्क देण्याची आवश्यकता नाही. मात्र तिथे तुम्हाला सेतूमध्ये गेल्याच्या नंतर शुल्क भरावं लागेल. तर पहा अशा पद्धतीने तुम्ही नोंदणी करू शकता.
आणि कशा पद्धतीने जागा पाहू शकता ते देखील, आणि अर्ज करण्याची शेवटची दिनांक आता तुम्हाला समजलीच असेल की पोस्टनुसार आणि जिल्ह्यानुसार वेगवेगळी आहे. इथे पहा, अर्ज तुम्ही फास्टरित्या करू शकता, कोणताही प्रॉब्लेम नाही आहे. पण वेबसाईट जी आहे ती प्रॉब्लेम देते, त्या कारणाने अर्ज करण्यात तुम्हाला अडचण जाऊ शकते. या व्यतिरिक्त तुम्ही आपल्या सरकारवर देखील नोंदणी करू शकता. ह्या काही स्टेप्स आहेत की अर्ज कशा पद्धतीने करायचा, आधार कार्डची डिटेल, नंतर OTP, नंतर तुमची माहिती भरायची. तर पहा मित्रांनो, यावर आपण संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला. तुमचे आणखी जरी काही डाऊट्स असतील, बिंदासपणे तुम्ही ते विचारू शकता. पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसोबत. धन्यवाद.